आत्मवंदन ऋताताई. खूप छान झालं ध्यान आजचं. कालचंही झालं. पाचजन्य शंखांचं जे वादन घेतलं त्याचा परिणाम माझ्या एका मेंदूतल्या शिरेवर झाला. आणि असं म्हणजे काही वेळेला मधून अधून आपण जशा ह्याच्या तारा वाजवतो की नाही, अं, जे तंतुवाद्य असतात त्याच्या शिरा वाजवल्यानंतर त्या जशा व्हायब्रेट होतात ना, तशी एक शीर व्हायब्रेट होत होती काल, म्हणजे अधूनमधून. आणि आज पुन्हा तेच ध्यान घेतल्यामुळे मेंदूवर प्रोसेस झाली, नक्की झाली, आणि ती पॉवरफुल होती, जाणवली खूप. काहीतरी आपल्या ब्लॉकेज म्हणा किंवा काय म्हणा असतील तर ते निघून गेलेले आहेत. आणि मूलाधार चक्रावर पण छान प्रक्रिया झाली. तिथूनही आतापर्यंत अनेक वेळेला मी ऐकलं की आपल्या ह्याच्यातून काहीतरी निघून जातंय, निघून जातंय, पण मला असं जाणवलं नव्हतं. मला आज जाणवलं की खरंच काहीतरी तिथे जास्त व्हायब्रेशन होऊन आपल्या शरीराबाहेर पडतंय. अनेक चेहरे पण दिसले शरीरामध्ये. कोणाचे ओळखीचे होते, कोणाचे म्हणजे ओळखीचे नव्हते. त्यानंतर एक स्पष्ट चित्र असं दिसलं, सगळ्यात सुरुवातीला दिसलं कुठेतरी, आपण जसा टीव्ही पाहतोय ना, तसं असं थोडंसं गोलाकार मध्ये ते चित्र स्पष्ट होतं. कुठल्या तरी झाडाचा बुंदा दिसत होता मोठा. आणि त्याच्यामध्ये खाली अ, जमिनीतून शिवपिंड येत होती खाली. शिवपिंड होती, पण ती कोरडी ठणठणीत पडलेली होती. आणि शिवपिंडीचा जो वरचा भाग आहे ना, तो असा हळूहळू खरं येत होता बाहेर. पण मी म्हटलं ही कोरडी ठणठणीत पडलीये. मग नंतर तिथे असं चिखल दिसायला लागलं. पण मला ते स्थळ मी प्रार्थना केली, कुठलंय काय मला माहित नाहीये, तुम्ही सांगा. पण तेवढंच समजलं, बाकी नाही समजलं काही. पण छान झाली प्रोसेस, खूप छान झाली. तुम्ही देवी तत्वाचं नाव घेत होता आणि मला मात्र शिवशक्तीचा प्रत्यय येत होता असं मला वाटतंय. दोन्हीचा येत होता, म्हणजे शिव आणि शक्ती अशा दोन्ही, देवी आणि देव असं दिसत होतं, महादेव आणि महादेवी अशा तत्वाचा अनुभव होत होता. दिसले नाही डोळ्यासमोर, पण हे दोन्ही तत्व आहेत. साधारणतः पावलं पण मला तशीच दिसली. एक देवीचं असावं मोठं, आणि एक म्हणजे देवाचं असावं मोठं, आणि एक छोटं, असं पावलं दिसत होती. खूप सुंदर, खूप सुंदर. धन्यवाद. खूप छान अनुभूती माऊली, ताई खूप सुंदर अनुभूती. ताई बोला माऊली. नमस्कार. अनुराधा बोलते. ध्यान तर नेहमीसारखंच खूप छान झालं. आज मला आहे ना, तुम्ही देवीचं हे घेण्याआधी पावलं दिसतायत वगैरे म्हणाला, त्याच्या आधी मला माझी मुलगी जी आता हयात नाही, ती मला कुंकू लावते, मी तिला कुंकू लावते, अशा प्रकारचं हे दिसलं. म्हणजे देवी रूपातच ती आली. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात की देवीची पावलं अशी अज्ञात चक्रातून खाली खाली येत आहेत वगैरे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा म्हणालात की अजून खोल जा, अजून खोल जा, हे 2-3 वेळा झालं खरं तर, की मला महावतार बाबाजी दिसतात गुहेत असे बसलेले, आणि बोलवतात, ये आत ये. मी म्हटलं मी या एवढी ती लहान गुहा आहे, मी कशी आत येऊ? तू आलेलीच आहेस आतमध्ये, सूक्ष्म रूपात आहेस, ये ये. आणि मग ते मागे 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 जातात खूप. आणि तुम्ही जसं ते मागे जातात, तुम्ही म्हणता की अजून खोल, अजून खोल, तर ते अजून मागे जातात, अजून मागे जातात. काही वेळाने मग लाहिरी महाशय पण दिसले. अशा प्रकारे हे मला अलीकडे 2-3 वेळा या दोघांचंही दर्शन असं गुहेमध्येच होते. काय असेल ते. खूप छान, खूप छान अनुभव ताई. धन्यवाद ताई. धन्यवाद माऊली, खूप छान अनुभूती आहे आपली पण. कारण सगळे इतके ध्यानात असतात ना, की ते बोलणंही अवघड असतं. पण असं वाटतं की कुणाला खूप वाटतं अगदी मनातून, नाही मला सांगितलं पाहिजे म्हणून मी संवाद साधते, बाकी काही नाही. असं मास्टर्स, उद्या भेटूया. तोवर जय श्रीराम.